दुर्गाज किचनमध्ये आज आपण हे श्रीखंडाचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहेत, जे की तुम्ही रामनवमी, गुढीपाडवा, दीपावलीचा पाडवा सगळ्या सणामध्ये वेगवेगळे प्रकार ट्राय करू शकता। चला तर चालू करूयात। या ठिकाणी मी ना एक रिकामं पातेलं घेतलं, त्याच्यावर चाळणी ठेवली आणि हा मलमलचा कपडा मी त्याच्यावर ठेवणार आहे। मलमलच्या कपड्याला ना मी दोन पदरामध्ये हे केलं, कारण माझा मलमलचा कपडा खूप पातळ आहे। जर तुमच्याजवळ जाड कपडा असेल तर हे करण्याची गरज नाही। या ठिकाणी मी घरच्या घरी ना 1.5 लिटर दुधाचं दही लावलं आहे। दही कसं लावायचं हे व्हिडिओ मी ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते जरूर बघा। आपल्या चॅनलवरचं अगदी सुंदर दही आहे, अगदी घट्टसर दही बनतं आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात हे कसं लावायचं तेही मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर हे ना आपण चाळणीमध्ये ओतून घेतलं, त्याच्यामध्ये या कपड्याला असं चारी बाजूनं आपण एकत्र करू, जेणेकरून त्याचा एकही पदर खाली निसटणार नाही आणि याला आपल्याला टांगून ठेवायचं आहे। ज्याप्रमाणे आपण नेहमी पनीरसाठी किंवा हे असं श्रीखंडासाठी हँग करतो ना तसं। तर आता ना मला एकदम घट्टसर विकत्रीसारखं आपल्याला श्रीखंड बनवायचं आहे। त्यासाठी मी रात्रभर याला टांगून ठेवत असेल। जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर तुम्ही 4 तास बस होतात हे टांगून ठेवण्यासाठी। आत्ताच याच्यातून भरपूरसं पाणी निघत आहे। आता हे सकाळ झाली आहे, आता मी हँग केलेलं तुम्हाला दाखवते काढून। अगदी अप्रतिम आपला छेना निघाला आहे, म्हणजेच आपलं श्रीखंडाचं जे चक्का म्हणतात ना ते निघालेलं आहे। त्याला पूर्ण कपड्याला लागलेलं आहे। तर हा कपडा प्रेस करून त्याच्यावर ठेवला की त्या कपड्याचंही निघून जातं हे चक्का दही। हे पहा, याच्यामध्ये थोडंही माझा हात बघितला थोडाही ओला नाही झाला, म्हणजे इतकं सुंदर आपला चक्का लागला आहे। चला तर रेसिपीची तयारी करू। या ठिकाणी मी 2-3 चमचे ना गरम दूध घेतलं आहे आणि त्यात ना एक 10 ते 12 केशाच्या काड्या टाकल्या आहेत। त्या 2-3 रेसिपीमध्ये आपल्याला यूज करायच्या आहेत। तर आता सर्वात महत्त्वाची टीप, चक्का दही केव्हाही मिक्सरमधून काढायचं नाही। जर ते काढलं तर ना ते आणखीन पातळ होतं। त्याला असं एखाद्या चाळणीतून किंवा पुरण यंत्रातून काढायचं, जेणेकरून ना त्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा त्याचं मॉइश्चर वेगळं नाही होणार, अगदी असाच चक्का बनेल। आता या ठिकाणी आपण पिस्त्याचं आणि दुसरं म्हटलं तर हे बदामाचं आणि काळे मनुके याचाही आपण या ठिकाणी डिशमध्ये वापर करणार आहेत। या सगळ्यांना मी सकाळी भिजू घातले होते, त्यांचे सालपट सगळ्यांची काढून घेतले आहेत। आता या ठिकाणी आपण 1.5 किलो चक्क्यासाठी ना मी अर्धा किलो साखर वापरत असेल। जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर थोडी साखर जास्त टाका आणि जर कमी लागत असेल तर याच्यापेक्षा कमीही करू शकता। साखरेचं प्रिपरेशन तुमच्या आवडीप्रमाणे आहे। हे पहा, आपला चक्का आपण मिक्स केल्यानंतरही हाताला चिटकतच आहे, खाली पडत नाही। चला तर पहिली रेसिपी आपण बनवायला चालू करू। त्यासाठी पूर्ण बेसिक तयारी आपण करून घेतली आहे। या ठिकाणी एक ना आपण हापूस आंबा घेतला, त्याचे साल काढले, त्याला छानसं ना आपण कट करून घेतलं। हा अर्धाच आपल्याला आंबा लागणार आहे। आता या अर्ध्या आंब्याला ना आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं, पण ना याच्यामध्ये मी थोडं ओबडधोबडच वाटलं आहे, जेणेकरून ना खाताना श्रीखंडामध्ये ना हे आंब्याचे चंक्स लागावे। आता एक पळी आपण या ठिकाणी चक्का घेणार आहेत। हे प्रिपरेशन जास्तीत जास्त अर्धा कपचं आहे। तर त्या ठिकाणी अगोदर आपण या ठिकाणी जे भिजू घातलेले बदाम होते त्यालाही ओबडधोबड मिक्सरमधून वाटलं होतं, ते याच्यामध्ये घालून आणि थोडासा बदामाचा खीसही याच्यामध्ये घालणार आहे आणि थोडंसं वेलदोड्याची पावडर आणि जे आत्ता आपण सॅफ्रॉनचं मिल्क बनवलेलं होतं तेही याच्यामध्ये घालणार आहेत आणि ह्याला खूप सुंदरसं असं फेटून घेणार आहेत। त्याच्यामुळे ना एक शाईन याच्यावर आली आहे आणि आपला चक्का पाहिला तर एकदम असं ना ब्राईट झाला आहे, म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश नाही। आपलं दही अगदी सुंदर लागलं होतं। चला तर याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करू। गार्निशिंगसाठी थोडंसं बदामाचे काप आणि वरून थोडंसं हे सॅफ्रॉनचं मिल्क आणि 2-3 सॅफ्रॉनच्या काड्या। चला तर नेक्स्ट रेसिपी बनवत आपण। आता ही आपण बनवणार आहेत पिस्त्यापासून। याला पिस्ता श्रीखंडी बनवू शकता। पिस्त्यालाही ओबडधोबड आपण वाटून घेतलं आहे। तर आता या ठिकाणी पिस्त्यामध्ये ना आपण थोडासा ना एक पिंच ऑफ ना ग्रीन फूड कलरचा यूज करणार आहे। जर तुमच्याजवळ लिक्विड कलर असेल तर 2 थेंब बस होतात। या ठिकाणी 1 पिंच मी ना हा पावडरवाला ग्रीन कलर घेतला आहे। जास्त कलरचा यूज मी या ठिकाणी नाही करणार, कारण मला फक्त हलकासा कलर पाहिजे, जेणेकरून ते नॅचरल वाटावं। ते मिक्स केलं आपण याच्यामध्ये
आणि पिस्त्यामुळं तर याला फ्लेवर आलेलाच आहे. यालाही ट्रान्सफर करू. हे सेकंड आपलं श्रीखंड तयार झालं, पिस्ता श्रीखंड. याच्यावरही गार्निशिंग करू, मस्तपैकी पिस्त्याची काप टाकू त्याच्यावर. चला तर आता तिसरं आपण रेसिपी बनवू. या ठिकाणी मी काळे मनुके घेतले आहेत, जेणेकरून काळे मनुके आणि पिवळे मनुके याचा स्वाद खूप वेगवेगळा असतो. त्याच्यामुळं मी काळ्या मनुक्याचा वापर करणार आहे. हे अप्रतिम लागतं. त्याला हे मिक्सरमधून मी वाटून घेतलं आहे. आता इथं ना अर्धा कपसाठी मी अर्धा चम्मचच या ठिकाणी मी घालणार आहे आणि थोडेसे 1 चम्मचभर सुके पिवळेवाले मनुके घालणार आहेत. ही आपली रेसिपी तयार झाली. त्याच्यामध्ये तुम्ही वाटलं असतं थोडंसं पिंच ना आपण या ठिकाणी वेलचीची पूडही घालू शकतो. अप्रतिम स्वाद येतो. ही तिसरी रेसिपी तयार झाली. प्रत्येक सणासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची रेसिपी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यानंतरची पुढची रेसिपी आहे, त्याच्यासाठी आपण ना एक अर्धा कप या ठिकाणी श्रीखंड घेणार आहेत, म्हणजे जे रॉ आहे ते. आणि याच्यामध्ये मँगो पल्प मी थोडासा जास्त घालणार आहे आणि बाकीचा थोडासा उरवून घालणार आहे. ते शेवटची एक रेसिपी आहे, मला त्यासाठी लागणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. या ठिकाणी ना खूप जण कसं करतात, मँगोचं ना थोडासाच घालतात या श्रीखंडामध्ये, पण मला ना श्रीखंड आणि मँगो या दोन्हीचे प्रमाण समप्रमाणात ठेवावं वाटतं. हे पहा, याच्यामध्ये कुठलाही ॲड कलर करायची गरज नाही आणि फक्त एका इन्ग्रेडियंट्समध्ये आपलं हे आम्रखंड तयार झालं. अप्रतिम. पाहिलं जसं विकत्रीचं भेटतं ना, अगदी तसं. घट्टपणा तर विचारू नका आणि याच्यावरची शाईन ग्लेज तुम्ही पाहिलंच असेल. नक्की हे रेसिपी सर्व ट्राय करा. गार्निशिंगसाठी थोडासा पल्प मँगोचा मी वरतून असा स्प्रिंकल करत आहे त्याच्यावर. अगदी सुंदर दिसतं. या रेसिपी नक्की बनवा. हर एक सणाची लज्जत वाढवणाऱ्या रेसिपी आहेत. आणखीन आपण अर्धा कप घेतलं. आता हे चॉकलेटचं आपण श्रीखंड बनवणार आहेत. याच्यातल्या सर्व डिश युनिक आहेत. अर्ध्या कपसाठी मी 1 चम्मचभरच फक्त या ठिकाणी सिरप वापरला आहे. जर तुमच्याजवळ सिरप जर नसेल तर तुम्ही चॉकलेटला मेल्ट करून डबल बॉयलरमध्ये मेल्ट करूनही घालू शकता. अप्रतिम लागतं आणि याचा घट्टपणा तुम्हाला तर दिसतच असेल. याच्यासोबतच मी चॉको चिप्स वापरते. जर चॉको चिप्स नसतील तर कुठलंही चॉकलेटनं तुम्ही चॉप करूनही याच्यामध्ये टाकू शकता. हे तयार झालं आपलं चॉकलेटचं श्रीखंड. अप्रतिम. लहान मुलांना खूप आवडेल. आता यांना मी वाटीला थोडंसं डेकोरेशन करत आहे, जसं आपण ना जे कोल्ड कॉफीच्या मगला किंवा त्याच्या ग्लासला करतो ना, त्या टाईपचं थोडंसं टेम्पटिंग वाटतं. लहान मुलांसाठी खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि त्याच्यामध्ये हे आता आपलं सुंदरसं चॉकलेट श्रीखंड आपण घालूयात. अगदी छान दिसतं. याच्यावरून हे थोडंसं मी सिरप वरून गार्निशिंगसाठी यूज करत आहे. थोडेसे चॉको चिप्स. अप्रतिम. आता तिसरं आहे, हे आहे आपलं ना स्ट्रॉबेरी श्रीखंड बनवणार आहेत आपण. त्यासाठी अर्धा कप आपण श्रीखंड घेतलं, चक्का घेतला आणि त्यात 1 चम्मच आपण ना स्ट्रॉबेरी क्रश घातला आहे. तर तुमच्याजवळ क्रश जर नसेल तर तुमच्याजवळ फ्रेश स्ट्रॉबेरी जर असल्या तर एवढ्या अर्ध्या कपसाठी 4-5 स्ट्रॉबेरी बस होतात. त्याला लहान चॉप करा आणि पॅनमध्ये थोडीशी साखर घालून त्याला मेल्ट करा. नंतर ते याच्यामध्ये घालायचं. अप्रतिम स्ट्रॉबेरी आपलं श्रीखंड होतं. आता हे पुढचा प्रकार आहे, हे जेली बेली श्रीखंड. हे तर विचारू नका, अप्रतिम लागतं. आणि थोडीशी वेलची पूड. अगदी लहान मुलं आवडीनं खातील. ज्यांना कुणाला दूध दही आवडत नसेल ना, त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे श्रीखंडाचा. याच्यामध्ये जास्त काहीच आपण यूज करणार नाही. या जेलीचा इतका फ्लेवर असतो ना, तो इनफ आहे. आता हा लास्ट आपला श्रीखंड आहे, जे आपलं अल्फान्सो आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं होतं ना, ते थोडंसं मी याच्यामध्ये घालणार आहे. नंतर हे सॅफ्रॉनचं दूध, थोडीशी विलायची पूड आणि जेवढे आपल्याजवळ ड्रायफ्रूट असतील ना तेवढे याच्यामध्ये जातील. हे आहे राजभोग श्रीखंड आहे. सर्व ड्रायफ्रूट, थोडीशी जेली बेली आणि मस्तपैकी मिक्स करून. आहा, वास तर विचारू नका आणि दिसायला तर टेम्पटिंग. अप्रतिम. हे ना शाही म्हणजे एकदम शाही श्रीखंड झाला आहे. सर्व प्रकारचे श्रीखंड ट्राय करा. हर एक सणासाठी हर एक श्रीखंड ट्राय करा. अप्रतिम डिश आहे. नक्की बनवा. कसे वाटले कमेंट जरूर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.